नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दमदार अपडेट समोर आली आहे. ती अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता बघा, मोठी खुशखबर आलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. खुशखबर काय तर पाहू शकता बघा, 4,000 रुपये तुम्हाला आता येणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे. 4,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे 4,000 रुपये मिळणार आहेत त्याची महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, उद्या जे आहेत ते पैसे जमा होणार आहेत. संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कशा पद्धतीने काय संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी विनंती करतो, जर तुम्ही महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातून असाल, धुळे जिल्ह्यातून असाल, नंदुरबार जिल्ह्यातून असाल किंवा मग तर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो, या ठिकाणी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती देखील या व्हिडिओमध्ये किंवा मग याच्या पुढचे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओंची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, संपूर्ण माहिती काय तर मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे. तुम्हाला 4,000 रुपये एकाच वेळी ह्या ठिकाणी आता दिले जाणार आहेत. यामध्ये बघा, नमो शेतकरी असेल, PM किसान योजना असेल, या माध्यमातून तुम्हाला हे पैसे वाटप केले जातील. पैसे कधी मिळणार आहेत तर उद्या तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही माहिती ती या ठिकाणी पुराव्याच्या सहित पाहूया. तर बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. बघा, संपूर्ण माहिती आपण नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. पाहू शकता बघा, PM किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचे हप्ते उद्या जमा होणार. पाहू शकता बघा, उद्या तुम्हाला या ठिकाणी 4,000 रुपये जमा होणार आहेत. आता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला एकाच वेळी 4,000 रुपये पाहायला जे काय ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यासोबतच बघा, कोणकोणते शेतकरी या ठिकाणी आहेत ज्यांना 4,000 रुपये मिळतील त्याची माहिती आपण पुढे पाहूया. लगेच सुरू करूया. पाहू शकता, PM किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 कालावधीतील अनुक्रमे 18वा व 5वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता बघा काय म्हटलेलं आहे. जर आपण पाहिलं तर शेतकरी महासन्मान निधीचा जो काय 18वा हप्ता आहे तो 18वा हप्ता आणि जर आपण पाहिलं तर बघा, नमो जी काही योजना आहे तर त्या नमो शेतकरी योजनेचे ह्या ठिकाणी 5वा हप्ता अशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजेच नमो शेतकरी योजना आणि PM किसान हे जे काही योजनेचे हप्ते ते ह्या ठिकाणी सकाळी 11 वाजता बघा, 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता या ठिकाणी माहिती आहे पोहरा देवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील समारंभात वितरित होणार आहे. बघा, सकाळीच तुम्हाला 11 वाजता या ठिकाणी जे काही पैसे ते वितरित केले जाणार आहे. त्यामध्ये बघा, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. सर्वांना ते माहिती आहे. जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचा अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर भरून टाका, तुम्हाला देखील त्याचा फायदा होऊ शकतो. या योजनेसाठी निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांचे 18 वर्षाखालील अपत्य रुपये 2,000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 सन्मान हप्ते जे आहेत 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी 6,000 रुपये त्यांच्या आधार संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. म्हणजेच DBT ज्या खात्याला तुमचं DBT लिंक असेल त्या खात्यात तुमचे पैसे जमा होत असतात. त्यानंतर बघा, PM किसान योजनेअंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2024 अखेर राज्यातील जवळपास 1,20,00,000 शेतकरी कुटुंबांना एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे 32,000 कोटीचा लाभ जो आहे तो जमा झालेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर 1,20,00,000 शेतकरी कुटुंबांना एकूण 17 हप्ते आत्तापर्यंत दिलेले, 18वा हप्ता उद्या तुम्हाला वाटप होणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत जो काही निधी वाटप झालेला आहे तो किती आहे, 32,000 कोटींचा लाभ जमा झाला आहे. PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. PM किसान योजनेच्या 14व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेला राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. बघा, ज्यांना PM किसान योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळतो 14व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो, नमो शेतकरी योजनेचा. त्यानंतर बघा, महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 24-25 या आर्थिक वर्षात एकूण 4 हप्त्यांमध्ये एकूण
91.45 लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम किती आहे रुपये पाहू शकता बघा, 6,949.68 कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेले, माननीय मंत्री कृषी महोदयांच्या निर्देशानुसार जून 2023 पासून आयोजित गाव पातळीवरील मोहिमांद्वारे PM किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेली आहे. केंद्र शासनाच्या PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाते आधार संलग्न केलेल्या व EKYC पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये रुपये 1,900 कोटींहून अधिक रकमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून पूर्वीच्या प्रलंबित हप्त्यासह बघा, पूर्वीचे जे काही प्रलंबित हप्ते आहेत त्या हप्त्यांसह रुपये 2,000 कोटींहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. म्हणजेच उद्याच तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही हप्ते तुमचे बाकी आहेत त्या हप्त्यांच्या सहित DBTद्वारे हे पैसे या ठिकाणी तुम्हाला पाठवले जाणार आहे. निधी संपूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, या समारंभामध्ये PM किसान योजनेअंतर्गत रुपये 2,000 तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत रुपये 2,000 अशा पद्धतीने एकूण 4,000 रुपयांचा लाभ जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. बघा, एकूण 4,000चा लाभ माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट आज हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. PM किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात या लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी माननीय नामदार श्री धनंजय मुंडे मंत्री कृषी यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन देखील केलेलं आहे. तर बघा, उद्यापासून तुम्हाला जे काही 4,000 रुपये ते तुम्हाला जमा होतील. त्यामध्ये PM किसानचा देखील हप्ता असेल, प्लसमध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना जी त्याचा देखील हप्ता या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीने एकूण 4,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. तर सर्वांनी या ठिकाणी ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पण शेअर करा. त्यांना देखील या व्हिडिओची माहिती मिळायला पाहिजे आणि सर्वांना हे जे काही 4,000 रुपये ते मिळायलाच पाहिजे. सरकारने या ठिकाणी जे काही योजनेचे पैसे आहेत ते उद्या वाटप करण्याचं त्या ठिकाणी निर्धारित केलेले. हे जे काही पैसे आहेत कोणत्या समारंभामध्ये वाटप होणार आहे ते देखील आपण पाहिलेले. किती कुटुंबांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर बघा, तुमचं काय काय या ठिकाणी ओके असायला पाहिजे सगळं काही. तर भूमी अभिलेख नोंदी तुमच्या अद्ययावत असायला पाहिजे, बँक खातं तुमचं DBT असायला पाहिजे. म्हणजेच DBT असेल तरच तुम्हाला हे जे काही पैसे ते मिळणार आहेत. DBT नसेल, जसं आता आपण पाहिले लाडकी बहीण योजनेमध्ये बहुतेक महिला आहेत, त्या महिलांचं DBT लिंक नाही आहे कारण आधार सीडिंग नाही आहे. आधार सीडिंग जर नसेल तर तुम्हाला देखील लाभ मिळणार नाही. त्यासाठी आधार सीडिंग तुमचं असणं गरजेचंच आहे. त्यासोबतच EKYC जर तुमचं पूर्ण असेल तर अशा एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये जवळपास 1,900 कोटींहून अधिक रकमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून पूर्वीच्या प्रलंबित हप्त्यासह बघा, पूर्वीचे जे काही प्रलंबित हप्ते त्या हप्त्यांसह रुपये 2,000 कोटींहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजेच DBT लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट DBTद्वारे जमा होणार आहे. DBTद्वारे म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, कुठलाही मध्यस्थ नाही, सरळ तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत असतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका शेतकऱ्याला या ठिकाणी 4,000 रुपये जमा होणार आहेत. एक शेतकरी महोदयांना शेतकऱ्यांना या ठिकाणी 4,000 रुपये ते जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीने ही जी काही योजनेची माहिती आहे ती आपण पाहिलेली आहे. उद्या तुम्हाला हे जे काही पैसे ते जमा होणार आहेत. सर्वांनी आजच हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपला शेअर करून टाका. सर्वांना याची माहिती मिळायला पाहिजे. उद्यापासून तुमच्या अकाउंटला 4,000 रुपये जमा होणार आहे. सर्वांनी त्या ठिकाणी मेसेज देखील चेक करायचे आहे. त्यासाठी तुमचे नातेवाईक असतील, तुमचे कोणी सोबती असतील त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. त्यांना देखील ही माहिती त्या ठिकाणी देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, अशा पद्धतीने आपण नवीन शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवीन योजना येत असतात त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.